मस्तपैकी आपली आता मिसळ वगैरे आलेली आहे भारीमध्ये. हा बघा बाल्या तर भिडला पण लगे खायला. कलस तर स्नॅपच टाकाल तुझे. असे कसे खाणार तू? कापून खाऊ भाऊ, असं नको करू. नाही नाही तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचं ब्लॉग सुरू करण्याचं कारण म्हणजे आज आहे आपल्या कृष्णाचा वाढदिवस. पुढे गेला कृष्णा. तर कृष्णाला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन टाकू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कृष्णा भाऊ तुम्हाला. क्लश पण आलेला आपल्या रूमला. तर रात्री आम्ही मस्त कृष्णाचा बर्थडे सेलिब्रेट केला होता आणि आता सकाळ झालेली आहे, 9 वाजले आत्ता आणि आम्ही चाललो दगडूशेठला. दगडूशेठ नंतर काही प्लॅन झाला तर ते पण आज दाखवू. त्यामुळे म्हणलं चला ब्लॉगच बनवून घेऊ. मस्त आप्पा सर बघा आमच्या रूममधला. रात्री कृष्णाचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. सगळे इथं पसार झाला आहे सगळा. आत्ता उठले सगळेचे सगळे. कलश सगळ्यात लास्टला उठलाय. हे असं काही इकडे बालाजी लेट आम्ही उठलो का? नाही नाही मित्रांनो, ॲक्च्युली थोडं मिस लेट झाला होतं उठायला. सगळ्यात लेट मी उठलोय आज. तर बघू आजचा दिवस कसा राहतो आणि काय काय होईल. आज दर्शन वगैरे करून थोडं चालू आहे, थोडं प्लॅन बाहेर मस्त मिसळ वगैरे खायला जायचा. खूप दिवस झाले बाहेर नाही गेलोय, तर बघू ते पण गेलो तर ते पण दाखवतो तुम्हाला. तर बालाजी रेडी जायचं. चला चला खूप वेळ झाला, ऊन खूप लागणार आहे. पण मित्रांनो, आमच्याकडे कलरची गाडी आहे एक, पण एकच गाडी आहे आणि आम्ही 4 जण आहे, त्यामुळं गाडीवर जाऊ शकत नाही. बघू आपण आता बसने जाऊ किंवा मेट्रोने जाऊ. तर तुम्हाला दाखवतो. चला रे, काय रेंगे काय करतोय? चल ना कृष्णा, किती वेळ लावतोय कृष्णा. फायनली आम्ही ABC चौकात उतरलो होतो मित्रांनो. बसने चाललो होतो आम्ही. आता मंदिराजवळ चाललोय. रेंगे काय वाटतं, आज गर्दी असेल का मंदिरात? असेल थोडीफार, एक्सपेक्ट करू शकतो. संडे आहे काय तर मित्रांनो, दर्शन वगैरे करून आलोय आम्ही आता फायनली. आणि आता इथं शनिवार वाड्यासमोर इथं लस्सी प्यायला थांबलोय. रेंगे आपल्याला पार्टी देतोय मस्त पैकी. आता लस्सी पाचतोय, त्यानंतर मिसळ खायला. कलश मिसळ खायला नेतोय रेंगे. आता लस्सी वगैरे पिली मस्त. रेंगे नेणार ना? बाल्या दाबून आणायची काय आज मिसळ? काय दाखवतोय बाल्या इथं मस्त स्टिकरचे स्नॅप काढून लोकांना पाठवतोय. लोकांना नाही टाकलं मस्त. ही भावा पटकन त्यामुळं थांबलोय. ती पटकन धकत नाही वाटतं त्याला. आवडली नाही का अजून? तर मिसळ खायची रे. रेंगी आता रेंगीला आजले फोन येत आहे, बड्डेच्या शुभेच्छा भेटत आहे. तर विचारते कोणासोबत. मित्रांनो, आम्ही आता जातो डायरेक्ट माहित नाही खायला. पुढे जातोय ते सांगतो तुम्हाला. मित्रांनो, आता चाललोय मनपा बस स्टॉपला. तिथून जाऊ मग बस पकडून मस्त मिसळ खायला. रेंगीत काय भाव देणारच आहे तो, म्हणू नको त्याला काही. हे असलं मनपाचं इथं स्टॉप आहे समोर. लय ऊन पडतंय, पण आज एवढी गर्दी होती ना मित्रांनो मंदिरात. खूप जास्त गर्दी होती आज. आज सुट्ट्या चालू त्यामुळे लय लोक येतात पुण्यात. बालाजी तू का असतोय? हा, समोरून मस्त मेट्रो चालली. काय नजारा आहे, किती भारी. इकडे ट्रेन चालली या साईडला. मस्त नजारा आहे असला काही. बघू आपण. हा बस भेटली आपल्याला. चला मस्त बस मागच बसू. नाही रे रेंगे बसलो आता बसमध्ये. बरं वाटतं. रात्री जेवू नये बाहेर एकदम. बस नाही करून
अरे किती तिकीट काढ बरं का आता. हा ट्रेन पाहिजे ट्रेन पाहिजे म्हणते मेट्रो सगळीकडे. जा ना मग दिल्लीला. मध्ये जायचं का तुला? गेलो असतो काय नाही पुढच्या वर्षी दे. तर आता जाऊ मस्त आपल्या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी. बघू आता. रोड आहे JM रोड चाळीस. महाराज रोड. मराठ्याचा गाडा तर मित्रांनो आलोय आम्ही मस्त आता बडाईत मिसळ खायला. तिकडे बघून तर गर्दी तर वाटते. बघू आता तिथं गेल्यावर काय. इथं बड्डे बॉयला आम्ही लाईनीत लावलंय कुपन काढायला. याचं काम आहे, यांनी लावलंय त्याला कुपन काढायला. मला माहितीच नाही काही कसं काय असतं. कलर्स तू पाठवलं का त्याला? मयूर तू स्वतः पाठवले बाबा. तू पाठवले तू. कुपन काढतोय हो रे गे. गर्दी तर आहे थोडीफार. गर्दी आहे थोडी. अरे हवा भेटते म्हणून जरा बरं आहे. कलस तर इथं उभा आहे. 10 मिनटं झाले. मस्तपैकी आपली आता मिसळ वगैरे आलेली आहे भारीमध्ये. हा बघा बाला तर भिडला पण लगे खायला. कलस तर स्नॅपच टाकाल तिथे. बघा मस्त इथं मिसळ गिसळ. ताक पण आलेलं आहे भारी. दही एकदम मस्तपैकी. खातो आता मगच भेटतो तुम्हाला नंतर एकदम पोट भरून खाऊन. आता मस्त मिसळ वगैरे खाऊन झाली आहे. तरी बी आम्ही थांबलोय. रेंगे का थांबलोय? कारण आता कांदा भजी येत आहे. कांदा भजी रेंगेला खायचे कांदा भजी. त्यामुळं आता मस्त कांदा भजीची वाट. कॉफी हा कोल्ड कॉफी आहे लगेच फुकटाचं भेटतंय म्हणून. हे दही खा पहिले. हे बंद पाडलं त्याचं काय. एवढं बंद पाडलं. जे पाहिजे ते दे. एवढं संपव तू कलश. एवढं संपव. तुला जे पाहिजे ते भाव. असं ताट कर बघ. ते बालाजीन बघ कसं केलं. मयूरचं पण तसं रेंगेने केलं बघ. बघ बरं भाव. खाली दाखव की खाली. काही नाही फक्त हे बघा चक आहे आपलं सगळं. रेंगे पण चांगली राहील ना भाव. भजे तर सांगितले. हा कशी भजी चांगली असतं बा. कशी करा. बघू आता कशी भजी. मला पहिल्यांदा खात होता. कसं वाटलं तुला खाऊन मग? टेस्ट कशी होती? गुड. बडाईत मिसळ का जोगेश्वरी मिसळ? जोगेश्वरी. ऑथेंटिक टेस्ट होतं. तुला कोणती आवडली रे चव? जोगेश्वरीची. रेंगीला पण जोगेश्वरीच आवडत असं. आता सगळ्यात ट्राय करायची आज. टाटागिर बाकी आहे. सात्विकला पण जायचं आपल्याला. मित्रांनो मला तर आता बडाईटचीच आवडते. बघू आपण आता. पण कांदे भजी खायचे इथले. कांदे भजी म्हणजे भाड्याची चांगली आहे. स्पायसी नसते. अरे नाही भाजी चांगली आहे पण ते हे असतं काय म्हणतात त्याला फरसाण लय लवकर वेगळं. फरसाण असं एकदम होऊन जात. नाही वेगळ्याला लय लवकर. त्याला टेस्टच नाही आली. म्हणजे भाजी खाण्यासारखी वाटतं. पावभाजी वाटली मला. आणि विरगडला. वरून मटकी होते ना. बघू आता भजी आल्यावर. फायनली आपले भजी पण आलेली आहे. बघू आता टेस्ट करून कशी लागते भजी. रेंगेला लेच खायची होती भजी. खा रेंगे आता. खा भावा. टेस्ट कर बाल्या कशी. टेस्ट तर चांगली आहे. भारी वाटत गरम गरम. हा गरम गरम ना. सिंहगडच्या सिंहगडचा सुद्धा पाऊस चालू होता रे. कशी टेस्ट. म्हणजे तर गरम भजी खातोय. आता बाहेर जायचं पुन्हा तेवढं जीवन आलं. इथं मस्त थंड गिंड पिला. आता बाहेरला जीवन आलं. इथं नको झोपू रे भाऊ. तो एक तिकडं गेलाय. कलर गेला तिकडं. हात वगैरे मला नाही खायचं म्हणे. मिसळमध्ये गार झाला. मित्रांनो मिसळ वगैरे खाऊन तर झाली. आता मस्तपैकी जाऊ घरी. रूमवरती झोप येते एकदम. काय रेंगेला अजून जायचं एका ठिकाणी. बड्डे सेलिब्रेट करायला रेंगे जाईल. आम्ही जाऊ रूमला आराम करू मस्त उन्हाचा. आता बर्थडे सेलिब्रेशन सोडतो कॉलेजला. मी चाललो. आता आमचे पेपर पण चालू होणार आहे. आम्हाला अभ्यासाचं बघायला लागेल. एकच दिवस आमच्याकडे. परवा आमचा पेपर आहे लगेच. हा बघू आता काय होतं. जातो मस्त. भेटू आता डायरेक्ट रूमला गेल्यावरती. हा आज सोएंगे कल रोएंगे. हा ना भाई. रेंगे आपला गाईड करतोय. समोर चालतो एकदम.
मस्त नळ स्टॉपला आहे आता. इथून बस पकडतो आणि डायरेक्ट जातो रूमवरती. डेंगे आपल्या रूमला संध्याकाळी वरून तेटे स्वतः आंबे घेऊन आलाय. वरनं घरचे आंबे भाऊ मस्त पिकलेले दिसत आहे रे एकदम. हा बापरे बाप. रेंगे आंबे खायला लगेच खातोय काय. मित्र आम्ही दुपारी आल्यानंतर डायरेक्ट झोपून गेलो होतो, त्यामुळे काही ब्लॉग शूट नाही केला. आता जेवण वगैरे करून आलो, तेवढ्यात वरून आला आपल्या रूमला आंबे घेऊन मस्त पैकी. ए शिव्या नको देऊ तू, ब्लॉग चालू आहे भावा. तू युट्यूबला दिसशील बरं काय. शिव्या देऊ नको तू भाऊ. अरे तसं नको साच्या रडाल रे भावा. नका देऊ यार तुम्ही. रेंगे एवढे आईस्क्रीम खावा. अरे भाऊ असे कसे खाणार तू. कापून खाऊ भाऊ, असं नको करू. नाही नाही बाकी गेलं तेल लावत मला काही नाही दोन एकच आहे. एक बारीक एवढाच ठेवला. मित्रांनो मला एक मस्त IPL फायनल पण चालू आहे. RCB जिंकणार आहे. खूप कमी रन बनवले 155. बघू काय होतं काय नाही. तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर मस्त पैकी लाईक करून टाका, ब्लॉगला सबस्क्राईब करून टाका चॅनलला.